नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. 2025 हे वर्ष अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडवून आणणारे ठरणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार नवग्रहामध्ये सूर्यदेवाचे विशेष स्थान आहे, ज्यांना ग्रहांचा राजा देखील म्हटले जाते. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. या काळात सूर्याचे नक्षत्र 2 ते 3 वेळा बदलते, जे केवळ 1-2 राशीवरच नाही तर 12 राशीवर परिणाम करते. सूर्याच्या नक्षत्र बदलामुळे तसेच संक्रमणामुळे अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया या राशीच्या लोकांवर सूर्याच्या नक्षत्र बदलाचा परिणाम. या नक्षत्रात सूर्याच्या संक्रमणामुळे अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. सूर्य हा शक्ती, ऊर्जा, यश आणि आत्मा इत्यादींचा नियंत्रक ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांवर सूर्याच्या या नक्षत्र बदलाचा सर्वात अशुभ प्रभाव पडणार आहे. वृषभ राशी. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण राहील आणि हे लोक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहतील. चुकीच्या ट्रेडिंग निर्णयामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. विवाहितांच्या प्रेमजीवनात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. सूर्याच्या संक्रमणाचा वृषभ राशीच्या लोकांच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होईल. विद्यार्थ्यांना त्वचेशी संबंधित काही गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता आहे. 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना पोटाशी संबंधित कोणताही आजार होऊ शकतो. कुंभ राशी. वैयक्तिक विचारामुळे तुमचे ऑफिसमधील बॉस किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळत नाहीत. ज्या लोकांची स्वतःची दुकाने आहेत त्यांचा नफा अचानक कमी होऊ शकतो. कुंभ राशीच्या लोकांवर सूर्य राशीतील बदलांचा अशुभ प्रभाव पडेल. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्याने प्रभावित होऊन तुमच्या जोडीदारावर संशय घेऊ नका, अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. मीन राशी. घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे एखादा महत्त्वाचा सौदा व्यावसायिकाच्या हातून गमावला जाऊ शकतो. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी बोलताना आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवायला हवे, अन्यथा तुमच्या नात्यातील समस्या संपणार नाहीत. वृषभ आणि कुंभ राशीच्या लोकांच्या व्यतिरिक्त मीन राशीच्या लोकांवर देखील सूर्याच्या संक्रमणाचा नकारात्मक प्रभाव पडेल. आर्थिक नुकसानीमुळे नोकरदारांचा तणाव वाढेल. याशिवाय विरोधक कामात अडथळे निर्माण करू शकतात. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.